राम राम शेतकरी बंधूंनो, मी कराळे DR आणि आपल्या कराळे 999 चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, आजचं हे जे काही वातावरण आहे त्या वातावरणाकडे बघून मला ती आपल्या लहानपणची एक कविता आवर्जून आठवलेली आहे. ती म्हणजे ए रे रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा. खरंच ते काय वातावरण, ते काय पावसाळे, ते आनंदाचे दिवस आणि ते पावसाळे खरंच आजच्या या परिस्थितीमध्ये एक आठवण देऊन जात आहेत त्या जुन्या गोष्टींची. आज सर्वदूर जर बघितलं तर तापमानामध्ये वाढ होत आहे व कोरडं वातावरण निर्माण झालेलं आहे. उष्णता वाढल्यामुळे काही ठिकाणी दमट आर्द्रता निर्माण झालेले दमट वातावरण तयार झालेलं आहे. त्यामुळं वेलवर्गीय पिकांवर भुरी या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आहे आणि पेरण्या ज्या काही झालेल्या आहेत, जे काही पेरून उगवलेलं आहे त्या सर्वच पिकांना पावसाची नितांत आवश्यकता आहे आणि पाऊस नेमका आत्ताच्या घडीला दडी मारून बसलेला आहे. एक अजबच गोष्ट घडली की हवामान खात्याचा जे येलो अलर्ट झाला आणि पाऊसच गायब झाला. आणि मागच्याही संदेशमध्ये मी सांगितलं होतं की आपल्याकडे 9 तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये पाऊस पडणार आहे आणि 9 तारखेच्या नंतर मात्र उघाड होणार आहे. त्याच अनुषंगानं आज बऱ्याचशा ठिकाणी तापमानामध्ये वाढ झालेली आहे. उद्या काही ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा ढगाळ वातावरणामध्ये तयार होऊन स्थानिक पातळीवर मध्यम स्वरूपाच्या काही ठिकाणी तुरळक प्रमाणामध्ये पाऊस होईल. परंतु हा पाऊस नेमका केव्हा पडणार आहे, किती पडणार आहे आणि कुठे पडणार आहे हे फार महत्वाचं आहे आणि ते मी तुम्हाला सांगत आहे की उद्याच्या 14 आणि 15 जुलैला आपल्याकडे पाऊस परत एकदा येणार आहे. परंतु हा पाऊस सर्वदूर नसणार आहे. हा देखील फार कमी क्षेत्रामध्ये कमी भागामध्ये पडणार आहे. त्यामुळे हा कुठे पडणार आहे तर 14 तारखेला दुपारी 3 वाजेच्या नंतर नाशिक, मालेगाव, धुळे, चाळीसगाव, जळगाव, रावेर, यावल, शहादा या भागामध्ये 14 तारखेला हा पाऊस होणार आहे. तसाच तो छत्रपती संभाजीनगरमध्ये संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान, गंगापूर असेल, पैठण असेल, त्यानंतर कन्नडचा भाग, सिल्लोड या भागामध्ये हा पाऊस सायंकाळी साधारण चांगल्या स्वरूपामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये कन्नड, सिल्लोड वगैरे जो काही भाग आहे या भागामध्ये होणार आहे. तसंच गंगापूर, वैजापूर वगैरे जो काही पैठणचा जो भाग आहे तिथे फार हलका आणि तुरळक प्रमाणामध्ये होईल. नसल्यापेक्षा थोडासा बरा असं म्हणून आता हा दिवस काढावे लागणार आहेत, कारण जोरदार पाऊस या महिन्यामध्ये कुठेही पडणार नाही. 14 आणि 15 तारखेला आपल्याकडे परभणी, नांदेड, लातूर या जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा हलका पाऊस होणार आहे. हा पाऊस सर्वदूर नसणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. 15 तारखेला परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा, वसमत, गंगाखेड, पाथरी, पालम या भागामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा हा पाऊस होणार आहे. जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पाऊस काही मोजक्या भागामध्ये जसे की मंठा असेल, सेलू असेल, परतूर असेल या भागामध्ये काही भाग वगळता काही भागामध्ये पडेल, काही भाग तसंच राहील. तेव्हा 14 आणि 15 तारखेला हा पाऊस आपल्याकडे हजेरी लावणार आहे. ते देखील सर्वदूर नसणार आहे, सर्वत्र हा पाऊस नसणार आहे. तसाच हा पाऊस जो विदर्भाचा भाग आहे, चिखली, बुलढाणा, मेहकर, अकोला या भागामध्ये 15 तारखेला साधारण चांगला पाऊस होणार आहे. कारंजा जो काही भाग आहे, कारंजा असेल, पुसद असेल या भागामध्ये सुद्धा 15 तारखेला हा पाऊस होईल. नांदेड जिल्ह्यामध्ये नरसी, नायगाव असेल, पेठउमरी असेल, भोकर असेल, धर्माबाद असेल या क्षेत्रामध्ये हा 15 तारखेचा पाऊस
हलक्या मध्यम स्वरूपाचा होणार आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे 14 आणि 15 तारखेला जवळपास एक कमी अधिक प्रमाणामध्ये हा पाऊस होणार आहे. 16 तारखेपासून परत चांगलं कोरडं आणि दमट वातावरण परत निर्माण होईल व हा पाऊस परत 21-22 तारखेला तुरळक प्रमाणामध्ये आपल्या राज्यामध्ये भाग बदलत होणार आहे. सोलापूरच्या जिल्ह्यामध्ये सोलापूरहून जी काही मला चौकशी होत होती, तर सोलापूर वासियांना मी सांगू इच्छितो की सोलापूर या विभागामध्ये फारच पाऊस कमी आहे आणि सोलापूरला शक्यतो 21 आणि 22 तारखेला सोलापूर असेल, वैराग असेल किंवा तुळजापूर वगैरे जो काही परिसर असेल त्या परिसरामध्ये होणार आहे. तसंच धाराशिव आहे, केज आहे, या भागामध्ये 15 तारखेला पाऊस होईल. तसाच 21 आणि 22 तारखेला सुद्धा हा पाऊस होणार आहे त्या भागामध्ये. थोडक्यामध्ये जुलै महिना आपला असाच कोरड्या स्वरूपामध्ये जाणार आहे. जुलै महिन्यामध्ये सर्वसाधारण पाऊस झालेला आहे आणि सर्वसाधारण पाऊस हाही फक्त 13 दिवसापर्यंत काही भागामध्ये आहे, तर काही भागामध्ये तर फार चिंता व्यक्त करण्यासारखीच परिस्थिती निर्माण आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, हा संदेश तुमच्यापर्यंत मी दिलेला आहे. हा संदेश इतर शेतकऱ्यापर्यंत आपण आवर्जून पोहोचवा अशी माझी अपेक्षा आहे. तेव्हा येणाऱ्या 24-25 तारखेला परत हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्या राज्यामध्ये होणार आहे, परंतु पाऊस फार कमी आहे एवढी गोष्ट मात्र निश्चितच खरी आहे.